नमस्कार, आपण ऐकत आहात ओपन चर्चा. आपल्यासोबत चर्चेसाठी आज उपस्थित आहे शुभम दातखेळे. नमस्कार शुभम. नमस्कार. शुभम यांनी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी सुरुवात केली. तर तुम्हाला शिक्षणामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या असतील, तर याचा एकंदरीत आम्हाला अनुभव शेअर करू शकता का? नक्कीच. माझं तसं पाहायला गेलं तर एक सर्वसाधारण एक भाग आहे आमचा अकोले तालुका. त्याच्यामधील धुमाळवाडी गाव हे खेडेगाव म्हणून ओळखलं जातं. माझ्या शिक्षणाचा प्रवास हा त्या गावामधूनच झाला. सुरुवातीला मी म्हणजे खूप लहान होतो तेव्हा फारसं काही समजत नव्हतं. आमचे काका होते चुलते, आमची आजही जॉईंट फॅमिली आहे. मग त्यांनी मला असं सहज गावामध्ये घेऊन गेले आणि मग मी सगळं ते पाहिलं वगैरे सगळं छान वाटलं, कारण की सुरुवातीला पहिलाच अनुभव होता. आणि मग ते शाळेमध्ये गेल्यानंतर मग तिथं माझं ॲडमिशन वगैरे केलं. मग तिथे सगळ्या गोष्टी, ती शाळा पाहिली, तिथले शिक्षक लोक पाहिले, ते गाव पाहिलं, त्या गावातील अनेक सगळ्या गोष्टी असेल. मग तिथून माझा शैक्षणिक म्हणता येईल किंवा सांस्कृतिक किंवा कला असा त्या क्षेत्रापासून हळूहळू माझा प्रवास सुरू झाला. आणि तिथून पुढं म्हणजे जवळपास 7 ते 8 वर्ष मी 7वीपर्यंत आमच्या धुमाळवाडी गावामध्येच मराठी शाळेमध्ये घातले आणि तिथे शिकलो. खूप नवीन नवीन गोष्टी मला तिथे शिकायला मिळाल्या. आणि प्रामुख्याने अभिनंदन जर करायचं झालं तिथल्या शिक्षकांचं, तर अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांनी मला तिथं केलं. आणि तिथून पुढेच माझा जो काही शैक्षणिक प्रवास असेल आणि माझ्या आतील ज्या काही कला असतील त्या कलांना तिथंच माझा वाव मिळत गेला आणि तिथून पुढे माझा हळूहळू विकास होत गेला. त्यानंतर मी तालुक्याच्या मध्यवर्ती भागात असलेला आपले अगस्ती शाळा आहे. मग अगस्ती शाळेमध्ये तिथं 8वीला प्रवेश घेतला. 8वी 9वी 10वी 3 वर्ष मी तिथेच शिकलो. मग तिथे अनेक असे मोठे मोलाचे मार्गदर्शक भेटले. तिथले प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक लोक त्यांनी मला विविध गोष्टींमध्ये त्यांनी मला सहभागी करून घेतलं. आणि विविध गोष्टींमध्ये जे माझ्या आतमध्ये ज्या कला असतील त्यांना त्यांनी वाव दिला. आणि प्रत्यक्ष ते मला म्हटले की तुझ्या अंगी ह्या कला आहेत, तू ह्या तुझ्या पुरत्या सीमित नको ठेवू, त्या इतर मुलांसाठी कशा उपयोगी पडतील. आणि तू प्रत्यक्ष ग्राउंडवर जा, ग्राउंडवर गेल्यानंतर तू अनेक गोष्टी तुला शिकायला भेटतील. मग मी वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेऊ लागलो. गॅदरिंगमध्ये जर सांगायचं झालं तर मी मराठी शाळेपासून दरवर्षीप्रमाणे गॅदरिंगमध्ये भाग घ्यायचो. आणि प्रामुख्याने पहिलाच नंबर माझा गॅदरिंगमध्ये पहिल्या प्रत्येक गाण्यामध्ये असायचा. त्याच्यामुळं मला तिथून एक व्यासपीठ मिळालं. आणि त्या व्यासपीठामुळं आज मी एक विद्यापीठासारख्या मोठ्या ठिकाणी मी आज शिक्षण घेतोय. आणि तिथं माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर मी अगस्ती कॉलेज अकोलेला प्रवेश घेतला. तिथं म्हणजे सगळं माझ्यासाठी नवीनच होतं. 11वी 12वी तिथे केली. त्यानंतर ग्रॅज्युएशनचं पदवीचं शिक्षण संपूर्ण तिथं मी पूर्ण केलं. मग तिथं शिक्षण घेत असताना मला खूप मोठ्या व्यक्तींशी भेटण्याचा योग आला. त्याच्यामध्ये साहित्यिक असतील, कवी असतील. आणि त्याबरोबरच प्रामुख्याने जर नाव घ्यायचं झालं तर ते भास्कर शेळके सर, जे आज प्राचार्य आहे तिथले, त्यांनी मला प्रत्येक स्पर्धेसाठी हे केलं, साथ दिली. आणि प्रामुख्याने म्हणजे मराठी विभाग तिथला जे आता विभाग प्रमुख आहे रंजना कदम मॅडम आणि घनकुट सर यांचं प्रामुख्याने अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजेत. कारण त्यांच्यामुळेच आज मी जो काय आहे खरंच त्यांची देणगी आहे. कारण त्यांनी मला एक जसं आपण म्हणतो ना, मूर्तीला आकार देण्याचं काम करतो, त्याच्यात एक सुंदर छायाचित्र निर्माण होतं, तसंच माझ्या जीवनाला त्यांनी घडवलं, तिथं आकार देण्याचं काम केलं. आणि त्यांच्यामुळंच मी आज वक्तृत्व असेल, वादविवाद असेल किंवा नृत्य स्पर्धा असतील, पथनाट्य स्पर्धा असेल, नाटक एकांकिका, अशा अनेक स्पर्धेंमध्ये त्यांच्यामुळं भाग घ्यायला शिकलो. आणि यामुळे काय झालं माहिती का, मला साहित्य क्षेत्रात ती भाषा कशी असते, बोलीभाषा वगैरे, ते शिकायला मिळालं. त्यामधून वेगवेगळ्या नवीन विद्यार्थ्यांची ओळख झाली. ते कोणत्या भागातून येतात, त्यांची बोली काय आहे, त्यांचं कुटुंब, त्यांचे नातेवाईक, सगळ्यांचा माझा परिचय वाढत गेला. आणि आज जर विचार केला तर आज संपूर्णच क्षेत्रामध्ये आज सगळ्यांना माझं नाव माहिती. हीच माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे असे मी म्हणेन. छान. राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि हे सर्व यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपती सुवर्ण पदक जेव्हा मला मिळालं, म्हणजे आता नुकतंच महिना पण अजून झाला नाही त्याला, सगळ्यात आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी. तो एक क्षण होता ना, तो पदवीप्रदान समारंभ, तो इतका म्हणजे मला भावनिक करून गेला किंवा तो इतका असा आठवणी देऊन गेला. कारण की विद्यापीठामधला सगळ्यात मोठा कार्यक्रम आणि त्याला
पहिल्याच नंबरचं जे काही मान असतो तो मला त्या ठिकाणी मिळाला. त्यासाठी अनेक तज्ज्ञ व्यक्ती पण होते, म्हणजे सहस्रबुद्धे सर असते किंवा आपले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ते पण आले होते. त्याच्यामुळं त्यांच्या हस्ते ते सुवर्णपदक स्वीकारण्याचा मान मला त्या ठिकाणी मिळाला. खरंच मी सहस्रबुद्धे सरांचा आणि चंद्रकांत पाटील दादा यांचं मनापासून आभार मानतो. कारण त्यांच्या सहवासात आणि त्यांचे जे सोबत तो पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद वाटला. पण जेव्हा मी तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर जात होतो ना, तेव्हा मनात इतकी भीती वाटत होती खरंच. तर तुम्ही ते पाहिलं ना व्हिडिओ, तर फोटो वगैरे किंवा आनंद एका बाजूला होता आणि एका बाजूला इतकं असं मन भरून आलं होतं की इतके पुढे समोर प्रेक्षक बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर गेल्यानंतर इतकं भारी वाटतं. आणि प्रामुख्याने म्हणजे पुरस्कार घेणं किंवा सुवर्णपदक घेणं इतकंच माझ्यापुरतं मर्यादित नाही, कारण की त्याच्या पाठीमागचं जे काही कष्ट असेल, मेहनत असेल किंवा मला ज्या ज्या व्यक्तींनी आजपर्यंत साथ दिली त्या सगळ्यांचं श्रेय त्या पुरस्कारासाठी, त्या सुवर्णपदकासाठी आहेत. कारण की आज मी जो काही ग्रामीण भागातून आलो आहे, माझ्या विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्या व्यक्तींनी म्हणजे जे विद्यार्थी असतील किंवा जे गुरुवर्य असतील आणि प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे आईवडील, की ज्यांनी अतोनात कष्ट करून परिश्रम करून त्यांनी मला शिकवलं. वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी मला वेगवेगळे मार्गदर्शन केलं. माझ्यासोबत उभे राहिले ते प्रामुख्याने. आणि सगळ्याच क्षेत्रातील मान्यवर प्राचार्यपदापासून असेल किंवा कुलगुरू आपल्या विद्यापीठाचे असतील, गोसावी सर, सगळ्यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याच्यामध्ये आहेत. प्रामुख्याने माझे जे शिक्षक असतील, सगळ्या शिक्षकांचा मोलाचा मान याच्यामध्ये आहेत. आणि हे श्रेय फक्त माझ्या एकट्याचे नसून ते मला ज्यांनी साथ दिली त्या सगळ्यांचं, म्हणजे औपचारिक किंवा अनौपचारिक ज्यांनी माझ्या साथ दिली, म्हणजे प्रत्यक्ष ज्यांनी मला साथ दिली किंवा माझ्या पाठीमागे उभे राहून त्यांनी मला आधार दिला, या सगळ्यांचं हे श्रेय आहे. आणि यांच्यामुळंच आज मी हे पुरस्कार घेऊ शकलो. आणि हा पुरस्कार घेताना खरंच मी त्या सगळ्यांना आठवत होतो. आणि आनंदाची गोष्ट एका बाजूला होती, एका बाजूला थोडीशी दुःखाची पण गोष्ट होती, कारण की इतका मोठा हा सुवर्ण सोहळा माझ्यासाठी होता. आणि या सुवर्ण क्षणामध्ये माझे आईवडील, त्यांना मी सगळ्यांना आणणार होतो खरं तर, पण मग सगळं प्लॅनिंग वगैरे झालं होतं, पण छोटासा अपघात पप्पांसोबत घडला त्याच काळामध्ये आणि मग सगळं विस्कळलं आणि सगळं एक थोडं म्हणजे आनंद होता चेहऱ्यावर, पण मनात कुठेतरी दुःखही होतं की अरे खरंच आज ज्यांच्यामुळं आज इतका मोठा मान मला मिळाला तेच आज माझ्यासोबत असते तर आज खरंच थोडा जो काही आनंद असेल तो द्विगुणित झाला असता. पण जाऊ द्या, त्यांचं प्रेम नेहमी माझ्यासोबत असेल आणि नक्कीच. या सगळ्यांचा आधार माझ्यासोबत आजही आहे. सुवर्णपदक मिळवण्यासाठी तुम्ही असं काही वेगळं केलं का इतरांपेक्षा, जे तुम्हाला असं वाटतं की मी हे वेगळं केलं ह्याच्यामुळे मला हे सुवर्णपदक मिळालं, किंवा असं काही कार्य जे तुम्ही इतरांना सांगू इच्छिता? नक्कीच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, कारण की काय असतं, प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कष्ट असतात, संघर्ष असतो, प्रत्येकाचं जी आर्थिक परिस्थिती असेल ती वेगवेगळी असते. पण तिथपर्यंत आपण सीमित न राहता आपण त्याच्या पुढे जाऊन प्रयत्न करणं अतिशय गरजेचे आहेत. मी जेव्हापासून म्हणजे लहानपणापासून सुरुवात केली तेव्हा अतिशय आमचं कुटुंब म्हणजे गरिबीचं होतं. जेव्हा आमच्याकडे काही फक्त प्राणी वगैरे, आम्ही कोंबड्या वगैरे सांभाळत होतो आणि त्याच्यावरच आमचं जीवन चालत होतं. पण हळूहळू आम्ही सगळ्यांनी मिळून, आमची जॉईंट फॅमिली आहे, आम्ही सांगितलं तुम्हाला, आम्ही सगळ्यांनी हळूहळू मेहनत करून एक छोटंसं आम्ही शेत तयार केलं, म्हणजे विविध पिकं घेत गेलो आणि त्यातून आम्ही आमचा उदरनिर्वाह केला. आणि आज आपण जे पाहिलं सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास, तर मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही सगळ्यांनी आपल्या स्वतःमध्ये ज्या कला असतील त्यांना ओळखा. कारण आपण काय करतो, समोरचा काय करतो आहे आणि त्याच्यापेक्षा भारी काय करता येईल आपण याकडे लक्ष देतो आणि याच्यामध्येच कुठेतरी आपण आपल्या मनाचं खच्चीकरण करून घेतो आणि आपण कुठेतरी या समाजाच्या प्रवाह जो आहे त्याच्या पाठीमागं पडतो. मग आपण काय केलं पाहिजे, आपण स्वतःला विचारलं पाहिजे मला काय येतंय, मग मी त्याच्यामध्ये 100% देऊ शकतो का. माझ्या गुरुवर्यांनी मला नेहमी सांगितलं, शुभम तू जे काही करशील ते 100% देऊन कर, तू जिंकू हारू हा विचार करू नको तू, पण तू तुझा 100% बेस्ट देण्याचा प्रयत्न कर. मग त्यांचं जे इन्स्पायर असेल त्यात मी इन्स्पायर झालो आणि मी 100% देण्याचा प्रयत्न केला. आजही मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो, मी म्हणजे छोटासा प्रयत्न करतो. आजही मी काही फार मोठा झालेला नाही, अजूनही मी शिकतो आहे, विद्यार्थीच आहे. मी छोट्याशा कविता वगैरे किंवा लेख लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि तो सोशल मीडियावर टाकण्याचा प्रयत्न करतो. लोकांना आवडेल की नाही हा तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, पण मला काय आवडतं आहे, माझं मनाला काय आवडते किंवा मी त्या गोष्टी केल्यावर मी आनंदी राहू शकतो का किंवा मी आनंदी राहतोय, माझ्यासाठी हे खूप आहे. मग प्रत्येकाने जीवनामध्ये हेच घेतलं पाहिजे की मी आनंदी आहे ना,
मी आनंदी असलो म्हणजे समोरचा आनंदी असणार. आपण जेव्हा समोरच्याला हसू, त्याच्या गालावरचं जे हसू असेल, तो हसल्यानंतर तो जो आनंद आहे तोच आपल्याला आनंदी ठेवत असतो. त्याच्यामुळे आपण दुसऱ्याला आनंदी ठेवलं पाहिजे आणि आपण दुसऱ्याला पण इन्स्पायर केलं पाहिजे, की बाळा तू हे करू शकतो, की तू या क्षेत्रामध्ये तू हे करू शकतो, तू पण कर, मी पण तुला साथ देतो. आणि असं एकमेकांच्या साथीनं आज आपण मोठमोठ्या पदावर आपण जाऊ शकतो. इतकंच माझं याच्यातून सांगणं आहे. तुम्ही आत्ताच बोलता बोलता बोलला की तुम्ही कविता, लेख लिहिता. तर तुम्ही ज्या कविता लिहिता, लेख लिहिता किंवा विविध प्रकारचं साहित्य काहीतरी लिहित असता, तर ह्या तुमच्या लिखाणाचा, तुमच्या ज्ञानाचा भविष्यामध्ये समाजामध्ये काहीतरी वापर होईल किंवा त्यांना तुम्ही काहीतरी समजून सांगाल, याबद्दल काही विचार केलेला आहे का तुम्ही? हो, नक्कीच एक विचार मी केला आहे. कारण मी जरी सांगायचं झालं तर मी एक भाषेचा विद्यार्थी आहे आणि मराठी भाषेला जपणं हे मला लहानपणापासून जमतं. अगदी आणि म्हणजे माझ्या बोलण्यामध्येच हे सहजरित्या येतं. काय असतं माहिती आहे का, प्रत्येकाची भाषाशैली वेगळी असते, लय वेगळी असते, बोलण्याची पद्धत वेगळी असते. आता मी कला शाखेमध्ये आहे आणि मी 11वी पासून कला शाखा निवडली. त्याच्या अगोदर मला विविध कला येत होत्या किंवा मला ती आवड होती भाषेची. मला मराठीमध्ये शिकायचं, करिअर करायचं. त्याच्यामुळे मी 11वीला कला शाखेत प्रवेश घेतला आणि तिथून पुढे तर आजपर्यंत म्हणजे MA पर्यंत विद्यापीठापर्यंत माझा प्रवास चाललाय. याच्यामध्ये विविध गोष्टी मी शिकतोय. जसजसं हळूहळू पुढे जाईल, एक एक वर्ष वेगवेगळ्या गोष्टी मला माहीत होतील, तसं मी ते शिकतो आहे. आणि याच्यामध्ये काय झालं, सुरुवातीला बेसिक पाया असतो तो माझा पक्का झाला, तो म्हणजे माझ्या गुरुवर्यांमुळं. आणि आज मी ज्या काही कविता कळत असतील किंवा शायरी कळत असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी, कथा वगैरे लेख लिहित असेल, ही सगळी त्या परिस्थितीमधून आलेल्या आहेत. कारण की कला शाखेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा फार वेगळा आहे. मुळात समाजाच्या म्हणण्यापेक्षा जे विद्यार्थी जो एक गट त्याच्यामध्ये शिकतो आहेत तोच त्याला मान देत नाही. आज आपण त्याच्यामध्ये शिकतो आहेत. कारण की जेव्हा मी प्रवास करायचो बसने किंवा गाडीवर किंवा सायकलने, तेव्हा मला सहज लोक विचारायचे की तुम्ही कोणत्या शाखेमध्ये आहात. मग मी सांगितलं की मी कला शाखेमध्ये शिकतोय. मग सहज त्यांच्या चेहऱ्यावर थोडा उदासपणा वाटायचा किंवा अरे हा कला शाखेत का शिकतोय, काय करिअरच्या संधी असतील. पण मला तिथं आनंद वाटायचा. मी त्यांना पटवून द्यायचो याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. आज आपण पाहिलं तर कला शाखेमधून जे काही विषय असतील त्याच्यामधून आज विविध पदावर लोक गेलेले आहेत. IPS अधिकारी, IAS अधिकारी झालेले आहेत. MPSC UPSC सारखे मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा ज्या मुलं देत आहे आज, त्याच्यामध्ये आज जो अभ्यासक्रम असतील तो मराठीमधला भरपूर मोठा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आहे. सेट नेट परीक्षा असतील, जे आज प्राध्यापक झालेले आहेत लोक. आज सगळं काय आहे जे आज कला शाखेमधून आज आपल्याला या ठिकाणी घडताना दिसत आहे. आणि प्रामुख्याने जर साहित्याचा विषय झाला संशोधनाचा, तर आज कथा, कविता या गोष्टींपासून माझी आज जीवनाची हळूहळू सुरुवात या ठिकाणी होते आहे. आज पण मी काही म्हणणार नाही मोठा एखादा कवी आहे. छोटासा प्रयत्न माझा या ठिकाणी चालू आहे आणि यामधून मी समाजाचं चित्रण, समाजाची बोलीभाषा, त्यांची संस्कृती असेल, त्यांचं साहित्य असेल, ते मी माझ्या या साहित्यात आणून ते समाजापर्यंत पोहोचवणार. त्यांनाही वाटलं पाहिजे अरे आपलं साहित्य आज आपल्यानं वाचतोय, खरंच आज आपल्या भागामध्ये असं घडतंय की काय. जेव्हा हे स्वतः माणूस वाचेल, समजा आपण आहात, आपल्या भागातील साहित्य मी लिहिलं माझ्या बोलीभाषेत आणि तेच आपल्याला वाचायला दिलं आणि त्या वाचून आपणच जर म्हटलं की अरे वा खरंच असं आमच्या भागामध्ये आहे जे आम्हाला माहीत नव्हतं. हाच माझा दृष्टिकोन आहे की सर्वसामान्य जो भाग आहे त्यातला अभ्यास करून त्यातलं नाविन्य जे आपण आपल्या साहित्यातून आपण समाजापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे मी भाषेचा हा एक मार्ग छोटासा निवडलेला आहे. अतिशय छान. तुम्ही आत्तापर्यंत जे सांगितलं ते अतिशय फार छान माहिती होती. आत्ताचे जे नवीन तरुण आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत ते विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत असतात किंवा छोटे मोठे यश मिळवत असतात, पण त्यांना हे सुवर्ण पदकापर्यंत कसं जायचं किंवा विविध पुरस्कार कसे मिळवायचे याबद्दल फारशी माहिती नसते. तर या विद्यार्थ्यांसाठी, या तरुणांसाठी तुम्ही काही सांगू शकता का? कसं असतं, आपण जेव्हा एक म्हणजे आपण लहान असतो, आपण आपला शिक्षणाचा प्रवास सुरू करतो. फक्त शिक्षणाचा करत नाही तर त्याबरोबर समाजालाही जोडण्याचा प्रयत्न करतो आपण. म्हणजे शिक्षणासाठी गेलो आपण, फक्त पुस्तकी ज्ञान आपण घेत नाही. आपण त्या व्यक्ती बोलतो कसा आहे, तो वागतो कसा आहे, तो काय बोलतोय ते आपण शिकत असतो. त्याचे गुण आपण आपल्या जीवनात घेत असतो. आणि कसं असतं, एक विशिष्ट टप्प्यापर्यंत आल्यानंतर जेव्हा तुम्ही परिपक्व होतात किंवा समाज तुम्हाला मानतो की अरे हा व्यक्ती यांनी ह्या गोष्टीमध्ये परिपूर्ण काम केलं आहे, मग ते सामाजिक क्षेत्रात असो किंवा शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा कला क्षेत्रात किंवा अनेक विविध क्षेत्रामध्ये, जेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटेल की खरंच या पुरस्कारासाठी हा व्यक्ती योग्य आहे,
याची निवड आपण केली पाहिजे. मग त्यासाठी काही निकष असतात, त्यांचा काही प्रस्ताव वगैरे पाठवावा लागतो. आपलं जे आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत केल्या आहेत त्याचा जो लेखाजोखा असेल किंवा जे काही आपल्याकडे प्रमाणपत्र असतील किंवा आपल्याकडे जी जी माहिती उपलब्ध असेल ती आपण त्यांना देऊ शकतो आणि त्याच्यामधून ते काही गुण ठरवतात की या गोष्टीसाठी हे गुण असतात. मग त्याच्यामध्ये ते गुण दिल्यानंतर सर्वाधिक गुण ज्या विद्यार्थ्याला असतील मग त्याच्यामध्ये त्यांची निवड होत असते. सुरुवातीला मलाही हे फारसं माहीत नव्हतं, कारण की मी टी व्हीमध्ये ऐकायचो की ह्या स्पोर्ट्समध्ये असतील किंवा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर या खेळामध्ये गोल्ड मेडल मिळालं किंवा कांस्य पदक मिळालं, तेव्हा मी टी व्हीला ऐकायचो. पण प्रत्यक्ष काही फारसं माहीत नव्हतं, कारण की तेव्हा माध्यमं इतके नव्हती. पण जसं जसं मी माझा प्रवास करत आलो खेड्यापासून तर आज शहरापर्यंत, तसं मला हळूहळू माध्यमांवरून माहिती होत गेलं किंवा गुरुवर्यांवरून माहिती होत. त्यांनी शिक्षकांनी मला सांगितलं की असे असे पुरस्कार असतात, अशा अशा गोष्टी तू केलेल्या आहेत ऑलरेडी. मग त्या केल्यानंतर तुला ही गोष्ट किंवा ह्या पुरस्कारासाठी तू पात्र आहेत, तू याला अप्लाय कर किंवा तू प्रस्ताव पाठव, मग नक्कीच तुला मिळेल. मग मी सुवर्ण पदकासाठी प्रस्ताव पाठवला आणि कॉलेजने देखील मला सगळ्या काही ज्या गोष्टी असतील त्याच्या संदर्भात त्यांनी सकारात्मकता दाखवली आणि हा सुवर्ण पदक मला मिळालं. आणि या सुवर्ण पदकाच्या अगोदरच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र भूषण जो युवा महाराष्ट्र फाउंडेशन जी संस्था आहे त्यांनी मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार या ठिकाणी दिला. म्हणजे तुम्ही जे काही करताय ते प्रामाणिकपणे करत राहा, धडपडत राहा, प्रयत्न करत राहा, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या करत राहा. पुरस्कारासाठी कधीच करू नका, स्वतःच्या आनंदासाठी करा, समाजासाठी करा. समाज नक्कीच एक दिवस तुमची दखल या ठिकाणी घेईल आणि तुम्हाला नक्कीच तुमचं नाव लौकिक होईल या ठिकाणी. धन्यवाद शुभम.